मित्रांनो, सध्या ज्या राजकीय घडामोडी चालू आहेत त्या राजकीय घडामोडी बघताना एक गोष्ट निदर्शनास येते की नरेंद्र मोदीजी जे काय वोट चोर करतायत, म्हणजे मतदानाची चोरी करतायत आणि त्याबद्दल अनेक राजकीय नेते, राजकीय संघटनेचे सर्वेसर्वा आपल्या पोटतिडकीने जनताला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की नरेंद्र मोदीजी ही भारतीय जनता पार्टी कसे काय मतदान चोरी करत आहेत, वोट चोरी करत आहेत. त्या विजयाच्या मागे काय कारण आहे, हे अभूतपूर्व विजय त्यांना कसं प्राप्त झालं आहे. तुम्हीही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील ऐका, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी गिरस्कर. मित्रांनो, सध्या मी कोकण दौऱ्यावरती आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि कामाच्या व्यस्ततेमुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. कंटिन्यूमुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. मित्रांनो, सध्या ज्या राजकीय घडामोडी चालू आहेत त्या राजकीय घडामोडी बघताना एक गोष्ट निदर्शनास येते की नरेंद्र मोदीजी जे काय वोट चोर करतायत, म्हणजे मतदानाची चोरी करतायत आणि त्याबद्दल अनेक राजकीय नेते, राजकीय संघटनेचे सर्वेसर्वा आपल्या पोटतिडकीने जनताला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की नरेंद्र मोदीजी ही भारतीय जनता पार्टी कसे काय मतदान चोरी करत आहेत, वोट चोरी करत आहेत. मित्रांनो, ह्या वोट चोरीची सुरुवात कुठून झाली हे समजून घेणं आवश्यक आहे आणि या वोट चोरीसाठी नरेंद्र मोदीजींना किंवा भारतीय जनता पार्टीला काय करावं लागलं आणि कशा प्रकारे यांनी ही वोट चोरी केलेली आहे. मित्रांनो, 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीजींनी सर्वांना एक आव्हान केलं होतं, अब की बार 400 पार. आणि या अब की बार 400 पारला जनतेने, भारतीय जनतेने त्या नाऱ्याला जो काय दगा दिला असंच म्हणावं लागेल, कारण 400 पार त्यांना उमेदवार निवडून आणता आले नाही. भारतीय जनता पार्टीला म्हणजे दगा दिला जनतेने, नागरिकांनी. तो दगा का दिला गेला ह्याच्यावरती अभ्यास केला गेला, ह्या गोष्टी समजून घेण्यात आल्या. हा दगा कुठे दिला गेला तर ज्या विरोधकांनी जो भ्रम पसरवला होता की नरेंद्र मोदीजी संविधान बदलणार आहे, म्हणजे संविधान बचाव लोकतंत्र बचाव, ही जी भीती त्यांच्या मनात निर्माण केली होती, लोकतंत्र बचाव संविधान बचाव, त्या भीतीपोटी ते मतदान कमी झालं होतं. भारतीय जनता पार्टीला त्यांनी मतदान केलं नव्हतं, ही परिस्थिती निर्माण झाली होती. आणि त्यामुळे 2024मध्ये जे काय नरेंद्र मोदीजींनी आव्हान केलं होतं की अब की बार 400 पार, ते 400 पार त्यांना उमेदवार निवडून आणता आले नाहीत. NDAचे, भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांच्या सोबत असलेल्या संघटनांचे. आणि भारतीय जनता पार्टीला तर फक्त 240च उमेदवार निवडून आणता आले, म्हणजे बहुमत मिळवता आलं नाही. पण त्यानंतर ज्या काही निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका, त्या निवडणुकीमध्ये अगदी डोळ्यात तेल टाकून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि RSSनी काम केलेलं आहे. ह्या गोष्टीवरती, ज्या गोष्टीमध्ये जनतेला भ्रमित केलं गेलं होतं, त्यांची दिशाभूल केली होती, त्यांच्या मनात संभ्रम निर्माण केला होता. आणि सुरुवात कुठून झाली तर हरियाणापासून. हरियाणा, महाराष्ट्र इथून जी सुरुवात झाली, भारतीय जनता पार्टीची जी घोडदौड आहे ती आता बिहारपर्यंत येऊन पोचली आहे. आणि बिहारमध्ये सुद्धा त्यांनी भूतो ना भविष्यतो असा विजय प्राप्त केलेला आहे. यापूर्वी जो महाराष्ट्रामध्ये विजय प्राप्त केला आहे तो सुद्धा भूतो ना भविष्यतो होता. मित्रांनो, ही वोट चोरी का झाली आहे तर जो भ्रम, जी दिशाभूल
करून 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची घोडदौड जी थांबवण्यात आली, रोखण्यात आली, त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीने काम केलं आणि जनतेच्या निदर्शनात आणून दिलं की हे जे काय खोटं पसरवलं जाते, ह्या जे भ्रम तुमच्यामध्ये निर्माण केला जातो आहे त्याच्यामधून तुम्ही जागृत व्हा, जागे व्हा आणि त्यानुसारच ही केलेली प्रगती आहे भारतीय जनता पार्टीने. आणि जो ओट चोर म्हणून जो नारा दिला गेला होता राहुल गांधीजीने, निवडणूक आयोगावरती जो ठपका लावण्यात आला होता, निवडणूक आयोग काय करते, भारतीय जनता पार्टीच्या पदरात ओट टाकते, मतदान टाकते, मतदार टाकते आणि भारतीय जनता पार्टीला निवडून देते. या अगोदर EVM मशीनबद्दल बॉम्ब उठवली होती. आता खुद्द मतदार यादीच्या निमित्ताने निवडणूक आयोगावरतीच ठपका लावण्यात आला होता. आणि राहुल गांधी काय म्हणत होते तर हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे आणि त्याने तो हायड्रोजन बॉम्ब फोडला. त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागले. मित्रांनो, सध्या मी कोकणात आहे आणि अनेक ठिकाणी माझी चर्चा होते या विषयावरती. नरेंद्र मोदीजींबद्दल चर्चा होते, भारतीय जनता पार्टीबद्दल चर्चा होते. त्यावेळी निदर्शनात येते एक गोष्ट की जनतेला काय हवं आहे, जनतेला काय हवं आहे, योजना हवेत, त्यांना समृद्धी हवी आहे, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरती उत्तर हवं आहे, त्या समस्या सोडवल्या जात आहेत की नाही याच्यावरती सामान्य जनता, नागरिक, मतदार राज्य विचार करत असतो की आपल्या समस्या सोडवल्या जात आहेत की नाही. ज्यावेळी मी ही चर्चा करतो आहे त्यांच्यासोबत, सामान्य जनतेबरोबर, त्यावेळी त्यांना तो समाधान दिसते. त्यांच्या मनावरती एक जो वजन होतं की आपल्या समस्या कोण सोडवणार, आपल्याला समृद्ध कोण करणार, त्याची आता भीती त्यांच्या मनात राहिली नाही. त्यांना असं वाटते, आता त्यांना मनात एक आशा निर्माण झाली आहे की नरेंद्र मोदीजी 100% आज ना उद्या ज्या छोट्या मोठ्या समस्या राहिल्या आहेत, उणीवा राहिल्या आहेत, त्यासुद्धा पूर्ण करतील आणि आपली उन्नती होईल, आपली प्रगती होईल. ही गोष्ट त्यांना जाणवते आणि ही गोष्ट मी तळागाळातील लोकांशी चर्चा केल्यानंतर तुमच्याबरोबर बोलतो आहे. आता मी ग्रामीण भागामध्ये आहे आणि त्या ग्रामीण भागामध्ये जी काय मी चर्चा करतो आहे तिथल्या नागरिकांबरोबर, तिथल्या जनतेबरोबर, त्यावेळी ह्या गोष्टी मला जाणवून आल्या. अगदी बिहारच्या निवडणुकीवरती मी चर्चा केली, त्यावेळी महाराष्ट्रातील जनतेने, अगदी कोकणातील या सामान्य जनतेने उत्तरं काय दिली, कारण हा जो विजय आहे बिहारमधला, तो विजय भारतीय जनता पार्टीने योजनेतून, प्रकल्पेतून, सामान्य जनतेच्या प्रश्नातून, त्यांच्या समस्येतून हा मिळवलेला आहे. त्यांच्या समस्येला त्यांनी काय दिली आहे, एक मार्ग मोकळा करून दिलेला आहे. त्यांच्या समस्या सोडवल्या गेलेल्या आहेत, छोट्या मोठ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, छोटे मोठे प्रकल्प त्यांना प्राप्त झाले, त्या प्रकल्पातून त्यांना आपली समृद्धी दिसते. ह्या गोष्टी आज चर्चेला जात आहेत, त्याच्यावर विचार केला जातो आहे आणि तोच हा विजय आहे. ही वोट चोरी, मतदान चोरी ही कुठून सुरू झाली आहे तर मतदार राजाच्या हृदयातून. या अगोदरसुद्धा मी तेच तुम्हाला सांगितलं आहे आणि आजही तुम्हाला तेच सांगतो आहे. जी घोडदौड सुरू झाली आहे हरियाणामधून, ती महाराष्ट्रात आली. महाराष्ट्रात अभूतपूर्व विजय प्राप्त केला. त्यानंतर ती घोडदौड दिल्लीमध्ये गेली. दिल्लीमध्ये सुद्धा अभूतपूर्व विजय मिळवण्यात आला आणि दिल्लीमधूनच ही घोडदौड बिहारमध्ये आली आणि बिहारमधून आता ती पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला दिसून येईल. आणि पश्चिम बंगाल आता तरी निवडणूक होण्यापूर्वीच
भारतीय जनता पार्टीने जिंकलेलं असंच मला दिसते. तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, नरेंद्र मोदीजींनी जी घोडदौड सुरू केली आहे विजयाची, ती घोडदौड कोण रोखू शकेल का? त्या घोडदौडच्या मागे काय कारणं आहेत? त्या विजयाच्या मागे काय कारणं आहेत? हे अभूतपूर्व विजय त्यांना कसं प्राप्त झालं आहे? तुम्हीही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील ऐका, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. कृतज्ञ. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.